तो दिवस रणांगण धुराने भरलेलं होतं. तोफांचा आवाज आकाश फाडत होता आणि मराठा सैन्याच्या छावणीत एकच प्रश्न घुमत होता. तो सिंह अजून उभा आहे का? शत्रू आनंदात होता, कारण त्यांना वाटलं होतं आज स्वराज्याची तलवार मोडेल आणि मराठ्यांचा आत्मा तुटेल. पण त्या धुळीतून अचानक एक घोडा पुढे आला. तलवार विजेसारखी चमकली आणि रणांगण थरथरलं. हंबीरराव मोहिते. 1630 साली सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या तळबीड या गावी एका वीराचा जन्म झाला. त्याचं नाव होतं हंसाजी मोहिते. मोहिते घराणं हे मराठा इतिहासातील पराक्रमाचं प्रतीक होतं. त्यांचे पणजोबा रतोजी मोहिते निजामशाहीत मोठे योद्धा होते. त्यांना बाजी हा किताब मिळाला होता. हंसाजी लहानपणापासूनच तलवारीचा साथीदार, घोड्याचा स्वार आणि युद्धभूमीचा विद्यार्थी बनला. त्याच्या रक्तातच शौर्य वाहत होतं. मोहिते घराण्याचं भोसले घराण्याशी अतिशय घट्ट नातं होतं. हंसाजीच्या घराण्यातील सोयराबाई या शिवाजी महाराजांच्या पत्नी झाल्या आणि पुढे हंसाजीची मुलगी ताराबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी झाल्या. पण हंसाजीने इतिहासात स्थान मिळवलं नात्यामुळे नाही, तर रणांगणात सांडलेल्या रक्तामुळे. हंसाजी सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या सेनेत साधा सेनानी म्हणून दाखल झाला. पण त्याचं शौर्य, त्याची रणनीती आणि मृत्यूकडे डोळ्यात डोळे घालून पाहण्याची वृत्ती महाराजांच्या नजरेत भरली. प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे सरसेनापती होते. बहलोल खान विरुद्धच्या लढाईत ते वीरमरण पावले आणि स्वराज्याच्या सेनापती पदाची जागा रिकामी झाली. त्या रणात हंसाजी स्वतःहून पुढे सरसावला. शत्रूच्या सैन्यावर विजेसारखा प्रहार केला आणि रणांगणाचं चित्र बदलून टाकलं. ते पाहून शिवाजी महाराज म्हणाले, आजपासून तू हंसाजी नाहीस, तू आहेस हंबीरराव मोहिते. आणि तो बनला हिंदवी स्वराज्याचा पहिला सरसेनापती. अफजल खानाच्या सैन्यावर वीज कोसळली. हंबीररावांच्या पराक्रमाची सर्वात थरारक साक्ष म्हणजे त्यांची तलवार. अफजल खानाविरुद्धच्या लढाईत हंबीररावांनी 6 तासात 600 शत्रूंचा संहार केला, असा इतिहास सांगतो. मराठ्यांमध्ये एक परंपरा होती, एखाद्या मावळ्याने एका लढाईत 100 शत्रूंना पराभूत केलं तर त्याच्या तलवारीवर एक चांदणीचा शिक्का उमटवला जाई. हंबीररावांच्या तलवारीवर 6 चांदण्यांचे शिक्के होते. इतिहासात असा पराक्रम क्वचित कोणाचा झाला आहे. आजही ती तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात विराजमान आहे. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना 4ही बाजूंनी शत्रूचा सामना करावा लागत होता. मुघल सुभेदार दिलेर खान, बहादूर खान, आझमशहा हे सगळे स्वराज्यावर घाला घालण्यासाठी सज्ज होते. तेव्हा हंबीरराव रणांगणात उतरले. त्यांनी शत्रूच्या छावण्यांवर अचानक हल्ले केले, त्यांची रसद तोडली, त्यांच्या सैन्यात दहशत निर्माण केली आणि मुघलांना सळो की पळो करून सोडलं. खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूर, वरगड स्वराज्याची पताका दूरदूर फडकवली. हंबीरराव फक्त मुघलांवरच नाही, तर आदिलशाहीवरही तुटून पडले. कर्नाटकातील कोप्पल येथे आदिलशाहीचा पठाणी सरदार हुसेन खान याचा हंबीररावांनी प्रचंड पराभव केला. तेथे जनता स्वराज्याच्या छत्रछायेखाली आली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा संभाजी महाराजांकडे आली. त्या काळात अनेक सरदार संभाजी राजांपासून दूर गेले, पण हंबीरराव मोहिते मात्र अखंड निष्ठेने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. संभाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर बुऱ्हाणपूरची लूट ही मुघल साम्राज्यासाठी मोठा धक्का ठरली. त्या मोहिमेत हंबीररावांचा सिंहाचा वाटा होता. मुघलांनी रामशेज किल्ल्याला वेढा दिला होता. महिन्यानंतरही किल्ला जिंकता येईना, तेव्हा हंबीरराव रणांगणात उतरले. त्यांनी मुघल छावण्यांवर जबरदस्त हल्ले केले, शत्रूची रसद मोडीत काढली आणि मुघलांना माघार घ्यायला भाग पाडलं. रामशेजची लढाई मराठ्यांच्या धैर्याचं सुवर्णपान ठरली. 16 डिसेंबर 1687 वाईजवळ मुघल सरदार सर्जा खान विरुद्ध भीषण युद्ध सुरू केलं. हंबीरराव रणांगणात वाघासारखे तुटून पडले. शत्रूच्या सैन्याचा चक्काचूर केला. मराठ्यांना विजय मिळाला, पण त्या रणात एक तोफेचा गोळा थेट हंबीररावांवर आला. देहभूमीवर कोसळला, पण स्वराज्याचा सिंह अमर झाला. मराठ्यांनी त्या दिवशी युद्ध जिंकलं, पण त्यांनी त्यांचा अमूल्य हिरा गमावला. हंबीरराव मोहिते म्हणजे फक्त एक सेनापती नव्हते, ते होते स्वराज्याचा कवच. रणांगणातील वीज आणि मराठ्यांच्या आत्म्याचा सिंह. आजही तळबीड गावात उभं असलेलं ते त्यांचं स्मारक आपल्याला सांगतं
स्वराज्य तलवारीने नाही तर बलिदानाने उभं राहतं. जय भवानी, जय शिवाजी.